तेव्हा का गाड्यात गजर वाजला। आता आम्ही एक अलार्म आणि 5 काम, कुठली 5? उद्याच्याला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवडकरांना तुम्ही आणा। 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबा। मी एक अलार्म आणि 5 कामं, कुठल्या कामाला मी प्रथम प्राधान्य देणार आहे ह्या माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, माझ्या भावंडांना सांगतो, माझ्या सहकाऱ्यांना सांगतो। नळाद्वारे दररोज माझ्या पिंपरी चिंचवडकरांना मी पाणी देणार। मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं ते करून घेणार। मला अनुभव आहे, मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला वादा निभावणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं पहिलं अलार्मचं काम हे मी करणार। दुसरा अलार्म तुम्ही वाजवला की ट्रॅफिक मुक्त, खड्डे मुक्त पिंपरी चिंचवडचा परिसर मी करून टाकणार। त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। आपल्याकडं तेवढा निधी निर्माण होऊ शकतो। ते 25 वर्ष मी महाराष्ट्राला दाखवलंय, तुम्हालाही दाखवलंय। तिसरा अलार्म हा नियमित स्वच्छता। आपलं सर्वांचं शहर हे रोज स्वच्छ झालं पाहिजे। जसं आम्ही आपलं स्वतःचं घर स्वच्छ करतो त्या पद्धतीनं हे तिसरं काम आम्ही करणार। चौथं, हायटेक आरोग्य सुविधा। तुम्ही पाहिलं मगाशी मी बोलत असताना त्याच्यामध्ये मारुती जाधवचं पण सांगितलं, हायटेक आता जग इतकं पुढे चाललेलं आहे, वेगवेगळी मशिनरी निघती। चांगल्या प्रकारे माझ्या पिंपरी चिंचवडकरांची आरोग्याची सेवा देता आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही हायटेक आरोग्य सुविधा देणार। आणि 5वं, प्रदूषण मुक्त पिंपरी चिंचवडचा परिसर। आज मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे। एवढं ड्रेनेजचं पाणी नदीला चाललेलं आहे। आपल्या इथनं जाणारी इंद्रायणी, आपल्या इथनं जाणारी पवना, आपल्या इथनं जाणाऱ्या वेगवेगळ्या नद्या ह्या खराब होत आहेत। मासे तिथं जिवंत राहत नाही। खालच्या लोकांना खराब पाणी प्यावं लागतं। आपण मात्र पवनेचं आणि बाबा आस्केटचं पाणी पितोय। पण त्याचंही नियोजन 9 वर्ष ज्यांच्याकडे कारभार आहे त्या कारभाऱ्यांना करता आला नाही।